नमस्कार मित्रांनो, एस टी महामंडळाने जे सवलत धारक प्रवासी असतात अशा सवलत धारक प्रवाशांना यापुढे NCMC कार्ड हे बंधनकारक केलेलं आहे आणि त्यासाठी या प्रवाशांना नोंदणी करावी लागणार आहे आणि यासाठी नोंदणी सुद्धा सुरू झालेली आहे। आता ही नोंदणी कुठं करायची, कोणाला करता येणार, नेमकं हे कार्ड कोणाला मिळणार आणि ह्या कार्डची वैशिष्ट्ये काय आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमधून घ्यायची आहे। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे। रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजे ज्याला आपण NCMC कार्ड असं म्हणतो, ही प्रणाली लागू केली आहे आणि सध्या या स्मार्ट कार्डची नोंदणी सुरू झाली असून प्रत्येक आगारात व विभागीय कार्यालयात सवलत धारकांनी योग्य ती कागदपत्रे व शुल्क भरून NCMC स्मार्ट कार्ड घ्यावीत असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे। यापुढे विविध सामाजिक सवलतीचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे। सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोख विरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी या प्रकल्पामुळे साध्य होणार असून या प्रकल्पासाठी महामंडळाने इबिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केलेला आहे। आता मित्रांनो, हे कोणाला मिळणार आहे NCMC कार्ड? तर या नव्या योजनेत समाजातील विविध सवलतीधारक घटकांचा समावेश करण्यात आला आहे। त्यामध्ये विद्यार्थी आहेत, शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल। त्यानंतर ज्येष्ठ नागरिक व महिला, त्यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल। दिव्यांग प्रवासी जे असतील त्यांना UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड मिळणार आहे। त्यानंतर पुरस्कारार्थी व पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, अधिस्वीकृती धारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना मुख्यालय विभागीय कार्यालयात आगारामार्फत याचं वितरण केले जाणार आहे। या कार्डची वैशिष्ट्ये काय असणार आहेत? तर महत्वाची गोष्ट म्हणजे याची किंमत, हे नवीन कार्ड 199 रुपयाला GST सह आणि जर आपल्याकडे जुने स्मार्ट कार्ड असेल ते जमा केल्यास आपल्याला 149 रुपयामध्ये हे कार्ड मिळणार आहे। याची व्हॅलिडिटीची मर्यादा असणार आहे किमान 100 रुपये आणि त्या प्रतीत आपल्याला 50 रुपयाच्या प्रतीत याचं रिचार्ज करता येणार आहे। म्हणजे 100, 150, 200, 250, 300 अशा पटीमध्ये। आणि याची रिचार्ज सुविधा जी आहे ती ETIM मशीन, अधिकृत संकेतस्थळ, आपल्या मोबाईल ऍप किंवा नियुक्त एजंटद्वारे हे मिळणार आहे। आता महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, हे कार्ड काढण्यासाठी आपल्याकडे काय गोष्टी, कोणती कागदपत्र असणं गरजेचं आहे? तर विद्यार्थ्यांसाठी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा जो काही सरळ क्रमांक आहे तो असणं गरजेचं आहे आणि आधार कार्ड असणं गरजेचं आहे। त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, महिला व अमृत ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे। आणि जे दिव्यांग प्रवासी आहेत त्यांच्याकडे UDID क्रमांक असलेलं ऑनलाईन केलेलं जे काही प्रमाणपत्र असेल, ओळखपत्र असेल ते असणं गरजेचं आहे। आणि जे पुरस्कारार्थी, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक आहेत यांना सुद्धा आधार कार्ड आणि ते जे काही पत्रकार असतील, स्वातंत्र्य सैनिक असतील त्या संबंधीचं त्यांचं ओळखपत्र असणं गरजेचं आहे आणि त्यांना त्यांच्या विभागीय कार्यालयामध्ये NCMC कार्ड मिळणार आहे। अशी ही माहिती होती। जर मित्रांनो आपण हे कार्ड काढलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या जवळील जे काही बस स्थानक असेल, आगार असेल त्या ठिकाणी आपण हे कार्ड काढून घ्यायचं आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।